प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती करूया, प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. परमेश्वराने आपल्याला सर्वांना आतापर्यंत सांभाळलेलं आहे. सर्व अरिष्टापासून देवबापाने आपल्या सर्वांचं रक्षण केलेलं आहे. याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. आज आपण परमेश्वराची उपकार स्तुती करूया, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया यासाठी की तो किती महान आहे, किती तो चांगला आहे. आज परमेश्वराच्या वचनाकडे जाण्या अगोदर आपण परमेश्वराचं सहाय्य घेऊया. आकाश पृथ्वी याच्या उत्पन्न करत्या जीवन दे बाप्पा, तुझी उपकार स्तुती करते, तुझ्या नावाला धन्यवाद देते. प्रभू प्रभू किती तू महान आहे, तू किती चांगला आणि करुणामय देव आहेस देवबाप्पा. तू देवबाप्पा आमच्यासाठी कितीतरी अद्भुत असे कार्य केलेले आहेस आमच्या जीवनामध्ये देवबाप्पा. तू आतापर्यंत देवबाप्पा चांगलं आणि चांगलंच केलेलं आहेस. याबद्दल मी परमेश्वरा तुझे उपकार मानते, तुझ्या नावाला धन्यवाद देते. प्रभू आजचं जे वचन तू आम्हा पुढे घेऊन आलेलं आहेस देवबाप्पा, ते वचन आशीर्वादित कर आणि त्या वचनाद्वारे देवबाप्पा अनेकाने अनेक जण आशीर्वादित होऊ दे. प्रभू माझ्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्द आणि वचन आणि देवबाप्पा अंतःकरणातून निघणारे प्रत्येक विचार, मनातून निघणारे प्रत्येक विचार देवबाप्पा तू आशीर्वादित कर आणि ते तुझ्यापासून प्राप्त होते. आणि मी नाही तर तू गौरविलं जा अशी तुझ्याकडे आग्रहाची प्रार्थना करते. सर्व वेळ मी प्रभू तुझ्या हाती सोपून देते. तरणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करते नाही बाप्पा, आमेन. आज आपण आपल्यामध्ये, आपल्या घरामध्ये म्हणा किंवा आपल्या आजूबाजूला आपण बरेच लग्न कार्य पाहतो नाही का. पुष्कळदा आपल्या घरातले लग्न असतात, आपल्या प्रियजनांमध्ये लग्न असतात, आपल्या नातेवाईकांमध्ये असतात आणि आपण त्या लग्नाला आपण जात असतो. आणि आपण जेव्हा लग्नाला जातो तेव्हा आपण किती सुंदर पोशाख करून जातो नाही का. चांगले कपडे घालतो, छान दागिने घालतो म्हणा, किंवा पुरुष पण एकदम चांगले सुटाबुटामध्ये लग्नामध्ये जातात. आणि लग्नामध्ये गेल्यावर असं वाटतं की सगळेजण किती सुंदर तयार होऊन आलेले आहेत नाही का. नवरा नवरी सुंदर तयार झालेले असतात, त्यांचे नातेवाईक, त्यांचे मित्र मंडळी, ओळखीचे, असे प्रत्येक जण ज्यांना ज्यांना आमंत्रण दिलेलं असतं त्या सर्वांना, सर्वजण त्या लग्नाला गेलेले असतात आणि ते किती व्यवस्थित तयार होऊन गेलेले असतात. आणि त्यामुळं प्रत्येक ज्यांना ते आमंत्रण देतात, समजा माझ्या घरात लग्न आहे तर मी ज्यांना आमंत्रण दिलं तर ते लग्नाला काय करणार येणार आहे, छान तयार होऊन येतील नाही का. एकदम शोभेल असं एकदम सुंदर व्यवस्थित नीट नेटके तयार होऊन येतील. त्यामुळं काय होणार आहे, आपल्याला तो आदर मिळतो नाही का. ज्यांनी बोलवलेला आहे त्याच्या लग्नाला जेव्हा आपण जातो तेव्हा तो आदर सत्कार तो जे बोलावलेले आहेत त्यांना मिळतो, कारण त्यांनी त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे, बोलवलेलं आहे. आणि त्यामुळं त्यांचं काय होतं, मान वाढतो नाही का. या ठिकाणी आम्हाला इतक्या चांगल्या ठिकाणी बोलवले, हे लोक आमच्या आमंत्रणावरून हे आमच्या ठिकाणी आले आणि व्यवस्थित आलेले आहेत. त्यामुळे ते काय होतं, छान वाटतं. आणि जर त्याच लग्नाला ज्यांना बोलवलं आणि त्यांनी जर कसे पण कपडे मळके चळके घालून गेले तर म्हणतील, अहो तुम्ही लग्नाला आलात, तुम्ही हे असे कपडे घालून का आलात. आपण म्हणू ना, आमचं नाव किती वाईट होईल ना, त्यामुळे तुम्ही असे कपडे घालून आलात घाणेरडे, असं असतं. तसंच आहे. आपण आज एका शास्त्र भागामध्ये आज जाणार आहोत की मत्तयाचा हा 22वा अध्याय, आणि त्यामध्ये आपण एक येशू ख्रिस्ताने जो दाखला दिलाय त्याच्याबद्दल आपण पाहणार आहोत. आणि त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की बोलावलेले पुष्कळ आहेत परंतु निवडलेले थोडकेच आहेत. मग येशूने कोणत्या प्रकारच्या लोकांना बोलावलेलं आहे आणि कोणत्या लोकांना तो बोलावत आहे. आणि हे शब्द काय, जे बोलावलेले पुष्कळ आहेत आणि परंतु निवडलेले थोडके आहेत, हे शब्द काय, तारणाचे शब्द आहेत. आणि हे तारणाचे शब्द ऐकणाऱ्याला काय होतात, ते लागू पडतात. ख्रिस्ताचे शिष्य होण्यासाठी त्यांच्या हृदयात काय असते, एक ओढाताण असते आणि त्याकडे लक्ष द्यायचं की नाही हे त्यांनी स्वतः ठरवलं पाहिजे. जर मला हे शब्द देवबापाने दिलेले आहेत येशू ख्रिस्ताने, तर माझ्या हृदयामध्ये ओढ लागली पाहिजे की मला त्यांनी बोलवलेलं आहे आणि बोलवलेलं आहे तर मी जायचं की नाही जायचं हे माझ्या हातात आहे, मी ठरवायचं आहे. पण ह्या ठिकाणी जेव्हा येशू ख्रिस्त बोलवत आहे त्यावेळी हे प्रत्येकाला निमंत्रण आहे नाही का. येशू ख्रिस्त सर्वांना बोलवत आहे. पण येशू ख्रिस्ताने ह्या ठिकाणी एक दाखला दिलेला आहे, आपण त्याच्यामध्ये आपण थोडक्यात पाहणार आहोत. येशूने आपल्या शिष्यांना या दाखले दिलेली देवाच्या राज्याची सत्य काहींना समजली होती परंतु
सर्वांनाच ती समजली आहे ती का नाही. आपण पाहू शकतो मत्तेच्या 13व्या अध्यायामध्ये 10 ते 16 मध्ये लिहिलेलं आहे. आणि असं लिहिलं आहे, मग शिष्य शिष्यांच्या जवळ म्हणाला, कोण? येशू ख्रिस्त. आपण त्याच्या सोबत, म्हणजे त्याने उत्तर दिले, स्वर्गाच्या राज्याची गुपिते जाणण्याचे दान तुम्हास दिले आहे, त्यांना दिले नाही. कारण ज्या कोणाजवळ आहे त्यास दिले जाईल व त्यास भरपूर दिले जाईल, आणि ज्या कोणाजवळ नाही, जे असे असतील ते देखील त्यांच्यापासून काढून घेण्यात येईल किंवा काढून घेतलं जाईल. यास्तव मी त्यांच्यासोबत दाखल्याद्वारे बोलतो, कारण ते पाहत आहेत आणि एकत्र येत नाहीत, त्यांना समजत नाही. आणि यशायाचा संदेश याच्याशी पूर्ण होता येतो असा की तुम्ही ऐकाल तर खरे, तुम्हाला समजणार नाही, व पाहाल तर खरे, तर पाहाल तुम्हास तर ते कळणार नाही किंवा त्याला समजणार नाही. कारण या लोकांचे अंतःकरण जड आहे. हे कानाने मंद ऐकतात आणि डोळ्यांना दिसत नाही, किंवा डोळे मिटून घेतात यासाठी की त्यांनी पाहू नये आणि कानाने ऐकू नये, अंतःकरणाने काही करू नये व बोलू नये, आणि मी त्यांना बरे करू नये. पण तुमचे डोळे दिसत आहेत, तुम्हाला ते दिसत आहेत कारण ते पाहत आहेत, आणि तुमचे कान आहेत कारण ते ऐकत आहेत. मी तुम्हाला खरं सांगतो की तुम्ही जे पाहत आहात ते पाहायस पुष्कळ संदेष्टे आणि नीतिमानजन उत्कंठित होते, तरी त्यांना ते पाहण्यास ते राहिले नाही किंवा ते सक्षम राहत नव्हते. पण तुम्ही जे ऐकतात, जे ऐकावयास ते उत्कंठित होते, तरी त्यांना ते ऐकायला मिळाले नाही. हा काय होता? जे शास्त्र अभिवचन जे जुन्या करारात होते नव्या करारात पूर्ण झाले. कारण पुष्कळ लोक वाट पाहत होते तारणाऱ्याची, त्यांना ते पाहायला मिळालं नाही. पण नवीन करारात जे होते येशू ख्रिस्ताबरोबर, त्यांना ते पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं, चाचपडायला मिळालं, त्यांच्याबरोबर राहण्यासाठी मिळालं. आणि यशाया 6:9 मध्ये काय म्हणतो? जा, या लोकांना सांगा, ऐका पण समजू नका, पहा आपण ग्रहण करू नका. मेजवानीला येणं हे देवाच्या राज्यात येण्याचे प्रतिनिधित्व करतं. आणि पूर्ण दाखला अनितिमान धार्मिक पुढाऱ्यांनी प्रभूला कळकळीने हाक मारली नाही तर त्यांना काय परिणाम भोगावे लागतील ते या ठिकाणी प्रतिबिंब करतं. पवित्र शास्त्र समजण्यास मदत करणारा हा एक घटक म्हणजे येशूच्या श्रोत्यांचे, ऐकणाऱ्यांचे त्या काळातलं एक सांस्कृतिक नियम किंवा एक संस्कृती होती, आणि ते जाणून घेणं आपल्याला जास्त महत्वाचं आहे. हा जो दाखला आहे, बोलावलेले पुष्कळ आहेत, तर तो मेजवानीचा जो दाखला आहे, लग्नाच्या मेजवानीचा दाखला, ह्या दाखला जर पाहायचा असेल तर त्या काळची जी संस्कृती ती आपण थोडी समजून घेतली पाहिजे. त्या काळचे नियम काय होते? यहुदी संस्कृतीत मुलाच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी प्रसंगी, म्हणजे लग्नाच्या प्रसंगी कपडे घालणे, एक छान कपडे घालणे, चांगले कपडे घालणे हा एक पहिला महत्वाचा भाग होता. आणि प्राचीन काळी लग्नाची मेजवानी एक आठवडाभर चालत असे किंवा अनेक दिवस चालत असे. अनेक परंपरांनी योग्य दिवस किंवा एक समारंभ निश्चित करतो, आणि त्या दिवसामध्ये हा लग्नाचा समारंभ किंवा हे लग्नाचं कार्य होत असतं. आणि काही परंपरा अजूनही कायम आहेत. काही ऑर्थोडॉक्स यहुदी लग्नामध्ये सर्व पाहुण्यांना नम्रतेने कपडे घालणं आवश्यक आहे, त्यांना ते व्यवस्थित कपडे घालून येणं आवश्यक आहे. आणि जर आपण यहुदी लोकांचे जे सिनेगॉग आहेत त्यामध्ये लहान हाताचे कपडे किंवा लहान पॅन्ट्स, शॉर्ट्स असे कपडे किंवा अर्धे पाय उघडे असलेल्यांनी त्यांच्या सिनेगॉगमध्ये किंवा यहुदी लोकांच्या प्रार्थना घरामध्ये येण्याला परवानगी नाही. पुरुषांनी एक काळा सूट, पांढरा शर्ट, टाय असं त्यांचं एक कपडे घालण्याची पद्धत आहे. आणि डोक्याला त्यांच्या एक प्रकारची ती हॅट असते ती घालतात, किंवा ती स्कल कॅप असते, किंवा ती एक डोक्यावर ठेवायची एक छोटीशी एक टोपी असती ती घालतात, कवटी टोपी म्हणतात त्याला. परंतु जर तुमच्याजवळ नसेल तर ते सिनेगॉग मध्ये त्यांना ते दिलं पण जातं. मग लग्नात बोलवलेल्या पाहुण्यांना अतिशय चांगले पोशाख घातले पाहिजेत असं आपण गृहीत धरू शकतो की त्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये पण हीच रीत होती. तेव्हा तो एक ड्रेस कोड असायचा लग्नाचा की हा अशा प्रकारच्या, पुरुष सगळे ते ब्लॅक अँड व्हाईट सूट आणि हॅट मध्ये असायचे, आणि स्त्रिया त्यांच्या पूर्ण झाकलेल्या कपड्यामध्ये असायचं. अशी त्यांची लग्नामध्ये असायची ती पद्धत असे. आणि ही परंपरा जुन्या पद्धतीची वाटत असली तरी त्याला एक
का ते एक महत्व होतं, त्याला एक उद्देश होता. त्या प्रसंगी त्या लग्नाचं आमंत्रण दिलेला कुटुंबाबद्दल काय असायचा, आदर व्यक्त करणे, की जेव्हा तुम्ही चांगले कपडे घालून जाता तेव्हा तुम्ही ज्यांनी तुम्हाला आमंत्रण दिलं त्यांच्याबद्दल तुम्ही आदर व्यक्त करता. अशी ती त्यावेळची प्रथा देखील होती आणि अजूनही चालते. प्रत्येक वेगवेगळ्या लग्नांमध्ये वेगवेगळे प्रकारचे कपडे घातले जातात आणि आता वेगवेगळे संस्कृती आहे, वेगवेगळ्या तऱ्हेचे कपडे घातले जातात. पण प्राचीन इस्रायलमधील वधूला माहित नसायचं की तिचा वर तिला नेण्यासाठी केव्हा येणार आहे आणि वराला स्वतःला देखील माहित नसायचं की केव्हा निघायचंय, कारण सर्व तयारी झाल्यावर त्या मुलाचे वडील ठरवायचे आणि मग ते यहुदी लोक रात्री उशिरा, कधी मध्यरात्री नववधूला नेण्यासाठी निघत असत आणि मशाली पेटून रस्त्यानी आवाज करत, गाणी म्हणत, असे मोठमोठ्याने ओरडत ते त्या वधूच्या घरी जात असत आणि मग तिला त्या ठिकाणातून त्यांच्या लग्नाच्या हॉलमध्ये किंवा जे घर असत त्या ठिकाणी ते जात असत. 10 कुमारीचा येशूचा दाखला शिकवतो की पवित्र शास्त्रामध्ये ख्रिस्ताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या वराचं स्वागत करण्यासाठी आपण कसं तयार असलं पाहिजे आणि आपले दिवे, जे आपल्यामध्ये दिवे आहेत, संध्याकाळपर्यंत टिकेल अशा कंदिलात पुरेशा तेलाने उजळण्यासाठी तयार असलं पाहिजे. आपण पाहू शकतो मत्तेच्या 25व्या अध्यायामध्ये ह्या कुमारीचा दाखला आहे आणि हा दाखला शिकवते की ख्रिस्ताच्या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी आपली अंतःकरणे कशी पाहिजे, तयार असली पाहिजेत. परमेश्वर केव्हाही येणार आहे, त्यासाठी त्याच्या वधूंनी, त्याच्या मंडळींनी तर तयार राहायला पाहिजे. अंतःकरणामध्ये पवित्र आत्माचं दीप हमेशा जळायला पाहिजे की त्याद्वारे आपण इतरांना, आपल्यामधून इतरांना आपल्यातला प्रकाश दिसला पाहिजे. आणि ह्या ठिकाणी जे जुनी प्रथा होती लग्न कार्याची ती हीच असायची की वधूला न्यायला हा वर केव्हाही येत असे, ते वधू ती तयार होऊनच बसलेली असायची, नेहमी ती तयार होऊन बसायची आणि हे वर यहुदी लोक केव्हाही रात्री, मध्यरात्री वधूला नेण्यासाठी यायचे आणि ती तयार असलेली वधू तिला ते घेऊन जायचे. मग येशू ह्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या लोकांना बोलवत आहे? पुष्कळांना बोलवलं जात आहे, परंतु निवडलेले थोडेच आहेत. हे जे शब्द आहेत किंवा हे जे वचन आहे हे ऐकणाऱ्या प्रत्येकाला लागू होतं. प्रत्येकाला हे वचन आहे, प्रत्येकाला आहे की तुला बोलवलेलं आहे, तुला बोलवलेलं आहे, तुला बोलवलेलं आहे. पण हे सगळे बोलवलेले आहेत, पण निवडलेले फक्त थोडेच आहेत. या वचनाकडे, ख्रिस्ताचे शिष्य होण्यासाठी या वचनाकडे आपण खूप चांगल्या रीतीने लक्ष द्यायला पाहिजे का, आणि हे ठरवायला पाहिजे की आपण ह्या वचनाकडे किती आपण लक्ष देतो. पृथ्वीवरील येशूच्या शेवटच्या दिवसामध्ये असं वर्णन केलंय की आपण पाहू शकतो मत्तेच्या 22व्या अध्यायामध्ये तो यहुदी आणि परराष्ट्रीयांना जागा दाखवत आहे, त्यांना देवाच्या राज्यात सामील होण्याचं आमंत्रण देत आहे. तो जसा जगतो तसे जगण्यासाठी आमंत्रण करत आहे. त्याचप्रमाणे या दाखल्यामध्ये जो राजा आहे, ज्या लग्नाच्या मेजवानीच्या आमंत्रणामध्ये जो राजा आहे त्याच्या सेवकांना, त्याचं जे सेवक आहे त्यांना तो काय सांगतो, जे चांगले बरे कसे आहेत त्या सगळ्यांना पाहुण्यांना तू घेऊन ये, सगळ्यांना आमंत्रण केलेलं आहे, तू सगळ्यांना घेऊन ये म्हणून सांगतो. आणि जे लग्नाच्या वेशामध्ये नाहीत, लग्नाला बोलवलं तेव्हा त्यांनी चांगले पोशाख घातले नाहीत, त्यांना काय झालेलं आहे, त्यांना बाहेर टाकलेलं आहे, त्यांचे हातपाय बांधून बाहेरच्या अंधारात फेकले गेलेलं आहे. तर यासाठी काय आहे, या ठिकाणी काय आहे, सगळ्यांना बोलवलेलं आहे देवानी, येशू ख्रिस्तानी, की लग्नाच्या मेजवानीला त्याची वधू जी आपण आहोत ती तयार असली पाहिजे, केव्हाही येशू ख्रिस्त येणार आहे आणि त्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. सगळ्यांना येशू ख्रिस्ताने आमंत्रण दिलेलं आहे. ह्या पृथ्वीवर जितके लोक होऊन गेले, झाले, होणार आहेत, त्याला हे माहिती आहे की माझे लेकरू कोण आहेत. त्या सर्वांना त्यांनी आमंत्रण दिले, पण जे त्याचा स्वीकार करत आहेत, जे त्याच्या वचनावर विश्वास ठेवत आहे, ज्यांना त्यांनी आपला मुले होण्याचा अधिकार दिला आहे, त्यांनाच येशू काय करत आहे, बोलवत आहे. आणि येशू लोकांना बोलवत आहे. आणि जे लोक येशूचा संदेश ऐकतात त्याच्या फक्त काही जण त्याचं वचन आहे ते वचन ग्रहण करतात, त्याला मसीहा म्हणून स्वीकार करत आहेत आणि त्यांच्या जीवनात बदल घडत आहे आणि ते खरोखर विश्वास ठेवत आहेत,
तेच ते काय होणार आहे, तेच निवडले जाणार आहेत. मग हे थोडे जे निवडलेले आहेत, येशू ख्रिस्त निवडणार आहेत, ते कसे निवडणार आहे, तर पवित्र आत्मा निवडलेल्यांना ख्रिस्ताला त्याच्यात तारणारा म्हणून स्वीकारण्यास काय करतो, प्रवृत्त करतो. पवित्र आत्मा जो आपल्यामध्ये आहे, आपलं जेव्हा तारण होतं तेव्हा आपण विश्वासाने आपण ते तारण ग्रहण करतो नाही का. आणि जेव्हा आपण तारणारा म्हणून आपण स्वीकारतो येशू ख्रिस्त, जो आपला जिवंत देव आहे, जो आपल्या जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र आहे, जेव्हा आपण त्याचा स्वीकार करतो विश्वासाने, तेव्हा तो काय करतो, आपल्याला पवित्र आत्मा, आपल्यामध्ये जो पवित्र आत्मा आहे तो काय करतो, या येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारण्यास काय करतो, प्रवृत्त करतो. आपण पाहू शकतो योहानाच्या 14व्या अध्यायामध्ये आणि 25 आणि 26 वचनामध्ये हे लिहिलेलं आहे. आणि ही काय आहे, देवाची एक देणगी आहे आपल्याला. पवित्र आत्मा जेव्हा आपल्याला सांगतो की ह्या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव, आणि त्यांनी आपल्याला हे विश्वास ठेवण्याला आपल्याला जेव्हा तो प्रवृत्त करतो, ही आपल्याला एक दिलेली देणगी आहे आणि ह्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. शुभवर्तमानामध्ये मुक्तपणे दिलेली तारणाची भेट आहे आणि ती आपल्या प्रत्येकाला मिळायला पाहिजे. जरी लग्नाच्या मेजवानीच्या दाखल्यात सर्वांना निमंत्रण केल्यामुळं मेजवानीमध्ये आपण कसे पण फाटके तुटके, कसे पण कपडे घालून, जुने कपडे घालून येण्याची पाहुण्यांना परवानगी नव्हती. त्यामुळे काय, या लग्नाला हजेरी लावायला पाहुणेही राहिले नाहीत, कोणीच राहिले नाहीत, कारण तसे सगळे लोक गोळा करून घेऊन आला नाही का तो सेवक. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपण आपल्याला जी तारणाची वस्त्र दिलेली आहे ती आपण घातली पाहिजे आणि ह्यासाठी आपण सतत तयार असलं पाहिजे. देव त्याच्या मेजवानीमध्ये त्याच्या राज्यामध्ये योग्य पोशाख असलेल्या पाहुण्यांचं काय करतो आहे, स्वागत करत आहे. ज्यांनी तारणाची वस्त्र घातलेली आहे त्यांना त्या ठिकाणी त्यांचंच तो स्वागत करत आहे. आणि या दाखल्यात एका अर्थानुसार लग्नाचे कपडे घालणे हे स्वतःला धार्मिकतेने किंवा तारणाची वस्त्र परिधान करण्याचं एक रूपक आहे किंवा एक उदाहरणार्थ ते दिलेलं आहे. पण रोमकराच्या 13व्या अध्याय 14 वचनामध्ये लिहिलेलं आहे, जसे आपण आपले कपडे बदलले पाहिजेत तसंच ख्रिस्तातील नवीन मनुष्य आपण परिधान केला पाहिजे. आपला जुना मनुष्य टाकून दिला पाहिजे आणि आपण ख्रिस्ताला परिधान केलं पाहिजे. आपल्यामधला नवीन मनुष्य आपण असलं पाहिजे. तसे आपले जीवन देखील बदललं पाहिजे. मग सर्वांना या लग्नाच्या मेजवानीला आमंत्रण आहे, परंतु ही आमंत्रण स्वीकारली पाहिजेत आणि ख्रिस्तामध्ये आपण नवीन बनलं पाहिजे. अनेकांना बोलावले जात आहे, पण काही निवडलेले आहेत. या वस्तूचा आपण काय शिकतो, मग सगळ्यांना बोलवलेला आहे. दाखल्याचा हा एक सारांश असा आहे की आत्म्याने आणि सत्याने देवाची उपासना करायची, म्हणजे आत्म्याने आणि खरेपणाने सत्याने आपण त्याची उपासना करायची आहे. आणि हा येशूचा काय संदेश देखील आहे. आपण पाहू शकतो योहानाचा 4व्या अध्यायामध्ये आणि 23व्या वचनामध्ये लिहिलेला आहे. एखाद्या व्यक्तीनं देवाचं प्रेम आणि तारणाचा संदेश ऐकल्यानंतर अंतःकरणात वैयक्तिक बदल घडवून आणणं जास्त आवश्यक आहे. आणि पुष्कळ लोक येशूचा संदेश ऐकतात, त्याचा महान आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्याच्यानुसार चालण्याचा देखील प्रयत्न करतात. आणि पुष्कळांना बोलवले आहे, परंतु काही निवडलेले आहेत. काहींना ख्रिस्तामध्ये जीवन मिळालेलं आहे, काहींनी मध्येच सोडून गेलेलं आहे, काहींनी त्याच्यावर तात्पुरता विश्वास ठेवलेला आहे. पण ज्याचा विश्वास अखंड आणि शेवटपर्यंत राहील त्यांनाच तो निवडणार आहे आणि त्याच्यामध्ये ख्रिस्तामध्ये आपल्याला जीवन आहे. आणि ह्या राजाच्या मेजवानीला आपण आमंत्रित केलेल्या लोकांप्रमाणे आपण बरेच काय झालेले आहेत, उपस्थित नव्हते. बरेच लोक देवाच्या आव्हानाला काय करतात, प्रतिसाद देत नाहीत आणि त्याची ही संधी काय असते, हे लोक गमावतात. आणि देवाचं आपण जर मोठमोठे संदेश आहेत नाही का, आपल्या भारतात आहेत, भारताच्या बाहेर आहेत, मोठे मोठे संदेश आहेत, देवाचे सेवक आहेत, संदेश सांगणारे उपदेशक आहेत. आणि तुम्हाला ते जेव्हा त्यांच्या सभा भरतात, हजारो लाखोनी लोक त्या ठिकाणी येतात संदेश ऐकायला आणि ती सुवार्ता ऐकायला येतात आणि त्या सगळ्यांना बोलवलेलं आहे. पण ख्रिस्ताबरोबर वैयक्तिक नातेसंबंध अनुभवण्यासाठी आमंत्रण जेव्हा केलं तेव्हा ते काय असतात, थोडके येतात. आणि ह्या थोडक्यांनाच हे निवडलेलं आहे. आणि
अशा ह्या सभामध्ये बरेच लोकांचं तारण होतं, पण हे तारण आपण शेवटपर्यंत टिकून ठेवायचं आहे. हा आशीर्वाद आपण कायम टिकून ठेवायचा आहे. आपण हा विश्वास आपला कायम शेवटपर्यंत आपल्या जवळ ठेवला पाहिजे, कारण त्यातच आपण निवडले जाणार आहोत आणि आपण आपल्या मेजवानीला आपल्याला देवबाप काय करणार आहे, आपलं स्वागत करणार आहे आणि आपल्याला तो आत घेणार आहे लग्नाच्या मंडपामध्ये. आणि एक दिवस जेव्हा कोकऱ्याचा विवाह येतो तेव्हा त्याची वधू शुभ्र आणि पांढऱ्या वस्त्रामध्ये सजलेली असावी. संतांचे हे नीतिमत्ता आपण पाहू शकतो प्रगटीकरणाच्या 19व्या अध्याय 7 आणि 8 मध्ये. पण ही नीतिमत्ता त्याची असेल कारण आम्ही त्याचे कार्य आहोत, आपण त्याचं कार्य करत आहोत. ख्रिस्त येशूमध्ये चांगल्या कृत्यासाठी आपण काय केलेले आहे, निर्माण केले गेलेलो आहोत. आपण पाहू शकतो एफिसकराच्या 2 अध्यायात 10व्या वचनात, म्हणून आम्हाला तुझी सुंदर वस्त्रे घाल, असं यशाच्या 52 अध्यायात यांनी 1ल्या वचनात लिहिलेले आहे. आणि आमच्या राजाला भेटण्यास आपण आपल्याला तयार राहण्यास सांगितलेलं आहे. आपला आत्मा स्वच्छ केला पाहिजे. आपल्या अंतःकरणात असलेल्या सगळ्या गोष्टी आपण काढून टाकल्या पाहिजे. जुना मनुष्य आपण काढून टाकला पाहिजे. जगी गोष्टी आपण काढून टाकल्या पाहिजे. पापाच्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या अंतःकरणातल्या काढून टाकल्या पाहिजे. आपलं अंतःकरण शुद्ध ठेवलं पाहिजे, ज्यामध्ये मध्ये पवित्र आत्मा वास करतो आणि देवाला आवडेल अशा प्रकारेच आपण जगायचं आहे. आणि ह्या दाखल्यामध्ये राजा जो देव आपल्याला तो स्वीकारतो. आपलं बाह्य स्वरूप काहीही असो, आपण आंधळे असो, आपण मुके असो, काळे गोरे असो, आपले लोळे पांगळे असो, कसेही असो, पण आपल्या बाह्य स्वरूपाशी देवबापाला काही संबंध नाही, तर आपल्या आत्म्याशी संबंधित आहे. आपला आत्मा आपण स्थिर ठेवला पाहिजे. आपला आत्मा जो आहे त्यामध्ये परमेश्वराचा आत्मा काय करत असतो, वास करत असतो या शरीरामध्ये. आणि हे शरीर आपलं मातीत मिळणार आहे, पण आत्मा आपल्याला सार्वकालिक जीवनामध्ये आपल्याला देवबाप घेऊन जाणार आहे. जेव्हा आपले आत्मे देवाच्या कृपेने परिधान करतात तेव्हा देवाची सर्व मुले लग्नाचे काय करतात, कपडे घालतात, परिधान करतात, तारणाची वस्त्र परिधान करतात. आणि ह्या मेजवानासाठी योग्य पाहुणे म्हणून देवबाप आपलं काय करतो, स्वागत करतो. आपण यशाया 61 आणि 10व्या वचनमध्ये असं लिहिलंय, मी प्रभूमध्ये खूप आनंद करीन, माझा आत्मा देवामध्ये आनंदित होईल, कारण त्याने मला तारणाची वस्त्रे परिधान केली आहेत आणि त्याने मला धार्मिकतेचा झगा लपेटला आहे. धार्मिकतेचा झगा त्याने मला घातला आहे. आपली पापे दूर करण्यासाठी येशू मरण पावला आणि असे करताना त्याने देवासमोर आपल्याला कुरूप बनवणाऱ्या सर्व गोष्टी काढून टाकल्या. आपल्यामध्ये असलेल्या सर्व घाणेरड्या गोष्टी काढून टाकलेल्या आहेत. येशू देखील आमच्यासाठी एक परिपूर्ण जीवन जगला. त्याने आम्हाला परिधान करण्यासाठी परिपूर्णता दिली आहे. एक सुंदर निष्कलंक तारणाची वस्त्रे दिलेली आहेत. आपल्यासाठी तारणाची वस्त्र दिली आहेत, ज्याची त्याला खूप किंमत मोजावी लागली. कुणाला? येशू ख्रिस्ताला. आणि त्याने आमचे काय केलेलं आहे, परिवर्तन केले, आपलं जीवन बदललेलं आहे. आमच्यामध्ये एक नवा मनुष्य घातलेला आहे आणि हा नवा मनुष्य ख्रिस्तामध्ये विलीन झालेला आहे, ख्रिस्तामध्ये आहे. आपण ख्रिस्ताला परिधान केलेलं आहे. आणि हे सर्व ते आहेत ज्यांना पित्याने जगाच्या स्थापनेपासून ख्रिस्तामध्ये पवित्र आणि निर्दोष म्हणून निवडलेलं आहे. कुणी? देवाने. कुणाला निवडलेलं आहे? देवाने ज्यांना पित्याने जगाच्या स्थापनेपासून ख्रिस्तामध्ये पवित्र आणि निर्दोष म्हणून निवडलेलं आहे. आणि जे निवडलेले आहेत ते कोण आहे? तुम्ही आणि मी. जो आपला विश्वास आपण काय केलेला आहे, आपला विश्वास त्याच्यावर आपण पहिला काय केलेला आहे, स्वीकारलं आहे. आपण त्याचं वचन स्वीकारलंय, त्याचं तारण आपण स्वीकारलेलं आहे, त्याच्यावर आपण विश्वास ठेवलेला आहे. आणि हा विश्वास कुणावर आहे? येशू ख्रिस्तावर आहे आणि त्याच्या वचनावर आहे. आणि त्याने आपण त्याचा स्वीकार केलेला आहे. आणि आपण जेव्हा स्वीकार करतो तेव्हा तो आपल्याला काय करतो, निवडतो. असं म्हटलेलं आहे की हे सर्व ते आहेत ज्यांना पित्याने जगाच्या स्थापनेपासून ख्रिस्तामध्ये पवित्र आणि निर्दोष म्हणून निवडलेलं आहे. Ephesians 1:4. आज आपल्या अंतःकरणामध्ये आपण पाहूया आणि आपण विचार करूया की खरोखर देवबापाने मला निवडलेलं आहे का नाही. कारण बोलावलेले पुष्कळ आहेत आणि निवडलेले थोडके आहेत. धन्यवाद.